नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, PSI रणजित कासले निलंबित यांनी बरेच खुलासे नवनवीन केले आहेत आणि ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये वाल्मिक कराडचा एन्काउंटर होणार होता, वाल्मिक कराडला मारलं जाणार होतं, अशा प्रकारचं त्यांच्या व्हिडिओतून समोर आले गेलेलं आहे। त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक, परंतु आता वाल्मिक कराड संदर्भात मोठी माहिती आलेली आहे आणि वाल्मिक कराड सोबत असं सुद्धा घडू शकतं। मित्रांनो, ती माहिती नेमकी काय आहे आणि त्या माहितीबद्दल नेमकं हे कोणी सांगितलेलं आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, PSI निलंबित रणजित कासले यांनी जे धक्कादायक वक्तव्य केले, धक्कादायक माहिती देण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी मला धनंजय मुंडे यांनी फोर्स केलं गेलं होतं किंवा धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा आहे, वाल्मिक कराडला मारायचं आहे। आज त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये अशी माहिती दिलेली आहे। मग त्याच्यावरून असा प्रश्न पडतोय की ही जी माहिती आहे रणजित कासले यांच्याकडे, ती नेमकी खरी आहे किंवा त्यांच्या सोबत जे घडले ते खरं आहे का, किंवा या सगळ्या माहितीमधून त्यांची चौकशी किंवा त्याच्या पुढील जी माहिती आहे ती उघड होणं गरजेचं आहे। तर जर असं झालंच असेल तर नेमकं का झालं होतं याच्या मागची सुद्धा माहिती मिळणं गरजेचं आहे। परंतु आता वाल्मिक कराडला जेलमध्येच मारलं जाऊ शकतं, अशा प्रकारचं सुद्धा माहिती किंवा अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य आलेलं आहे। आणि वाल्मिक कराड यांना जेलमध्ये असताना स्लीप ऍम्पेनिया नावाचा त्यांना आजार आहे, म्हणजे यामध्ये श्वास घ्यायचं माणूस विसरतो, श्वास घेणं त्याला विसरून जाऊ शकतं, अशा प्रकारचा वाल्मिक कराड यांना आजार आहे। आणि या आजारामधून वाल्मिक कराड याच्याकडे एक मशीन असते, त्या मशीन मध्ये ते श्वास घेऊ शकतात। अशा प्रकारचे आजारी कुठलेही आजारी असू शकतात। स्लीप ऍम्पेनिया नावाचा हा आजार आहे आणि या आजारामध्ये जर एखाद्या पुरुषाकडे किंवा एखाद्या महिला, कोणताही पुरुष असो महिला असो, त्यांच्याकडे जर ती मशीन जर नसेल तर ती मशीन त्यावेळेस जर भेटली नाही त्या माणसाला, तर त्या माणसाचं श्वास घेणं हे बंद होऊ शकतं आणि तो माणूस मरू शकतो। आणि असाच आजार वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीला आहे आणि याच्यावरूनच आता भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। तृप्ती देसाई यांच्याकडून भीती व्यक्त करण्यात आलेली आहे की वाल्मिक कराडचा एन्काउंटरच्या बाबतीत ज्या बातम्या आल्या, माहिती आली, त्या संदर्भामध्ये आता वाल्मिक कराडला जेलमध्ये सुद्धा मारलं जाऊ शकतं। ते म्हणजे कसं, तर स्लीप ऍम्पेनिया नावाच्या आजारामुळे त्यांना जी लागणारी मशीन आहे, ज्यावेळेस त्यांना श्वास बंद पडला आहे त्यावेळेस ती मशीन त्यांना पुरवली जाऊ शकत नाही किंवा त्यांची मशीन ही काढली जाऊ शकते आणि वाल्मिक कराड जेलमध्ये मरण पावला, अशा प्रकारचं पोलिसांकडून घोषित केलं जाऊ शकतं। अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारची एक भीती व्यक्त करण्यात आलेली आहे, ती म्हणजे तृप्ती देसाई यांच्याकडून। आणि याच्या मागचा जर विचार करायचा ठरवलं तर रणजित कासलेंची जर ही माहिती खरी असेल तर यामध्ये चौकशी रणजित कासले यांच्या पाठीमागे नेमकं काय झालेले व रणजित कासलेच्या या सगळ्या माहितीमध्ये किती तथ्य आहे याची चौकशी सुद्धा होणं गरजेचं आहे। आणि जर ही चौकशी जर यामध्ये सत्यता काही असेल तर अशी जी शंका तृप्ती देसाई असो किंवा कोणीही व्यक्त करते आज, तर ती शंका ही नक्कीच सत्यात येऊ शकते किंवा यामध्ये कुठंतरी सत्य उघडून खरंच असं होऊ शकतं का, यामध्ये सुद्धा सांगितलं जाऊ शकतं। त्याच्यामध्ये मूळ कारण म्हणजे की जर यांनाच मोठमोठ्या लोकांचे जर नाव वाल्मिक कराड यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये काही त्यांचे फ्रॉड असतील किंवा जे काही त्यांचं बॅकग्राऊंड मध्ये चालत गेलं होतं किंवा चालत होतं, अशा प्रकारे जर त्याच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच वाल्मिक कराड याचा गेम होऊ शकतो, अशा प्रकारे सुद्धा भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। कारण बरेच संदर्भ आपण बरेच हत्ये, बरेच एन्काउंटर अशा प्रकारचे बघितलेले आहेत किंवा जे की पोलिसांच्या चकमकीने सुद्धा होतात। आरोपी ज्या वेळेस पळून जायला लागतात किंवा आरोपींना कुठंतरी पळून जायचं असतं आणि त्या पळून जाण्यामध्ये सुद्धा एन्काउंटर होतात आणि ते एन्काउंटर अशा प्रकारचे सुद्धा घडून आणू शकतात। अशा प्रकारची माहिती
रणजित कासले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की बोगस एन्काउंटर कशा प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे आता खरंच जे तृप्ती देसाई यांनी एक धक्कादायक भीती व्यक्त केलेली आहे, त्या भीती मागे कुठंतरी सत्यता येऊ शकते का, हा प्रश्न आता पडतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या माहितीबद्दल आणि या भीतीबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.